मध्यरात्री बस स्टॉपवर एकटी उभी राहिलेली ती महिला साधी नागरिक नव्हती, तर महिलांच्या सुरक्षेची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी गुप्त मोहिमेवर उतरलेली महिला पोलीस आयुक्त होती. कोणतेही पोलीस संरक्षण न घेता केलेल्या या धाडसी प्रयोगानं रात्रीच्या वेळी महिलांना सामोरं जावे लागणारं कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं. महिलांच्या सुरक्षेबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी हैदराबाद मधील मलकाजगिरीच्या महिला पोलीस आयुक्त बी सुमती यांनी एक धाडसी आणि अनोखा प्रयोग केला. कोणतंही पोलीस संरक्षण न घेता सामान्य महिलेसारख्या गुप्त वेशात त्या मध्यरात्री बस स्टॉपवर एकट्या उभ्या राहिल्या. मात्र पुढील 3 तासात घडलेल्या प्रकार महिलांच्या सुरक्षेवरील गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारा ठरला. 1 मे रोजी मलकाजगिरीच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुमती यांनी ही गुप्त मोहीम राबवली. मध्यरात्री 12:30 ते पहाटे 3:30च्या या वेळेत त्या साध्या वेशात बस स्टॉपवर थांबल्या होत्या. या संपूर्ण काळात त्यांच्याजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था देखील नव्हती. या प्रयोगादरम्यान तब्बल 40 पुरुष त्यांच्या आसपास जमा झाले. काही जण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी गांजाचं व्यसन केल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे या व्यक्तींना आपण एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याशी बोलत आहोत याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. या घटनेनं रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचं धक्कादायक वास्तव समोर आणलं. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींची ओळख पटवली, मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. महिलांचा सन्मान, सार्वजनिक ठिकाणी वर्तन आणि सुरक्षेबाबत त्यांना कडक शब्दात समज देण्यात आली. शिक्षा करण्यापेक्षा मानसिकता बदलवण्यावर भर देणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे बी सुमती यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुप्त मोहिमा राबवल्या आहेत. सुमारे 25 वर्षापूर्वी DCP असताना त्यांनी काझीपेठ रेल्वे स्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी अशीच मोहीम हाती देखील घेतली होती. तेलंगणा केडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी बी सुमती या कठोर आणि नाविन्यपूर्ण पोलिसिंगसाठी ओळखल्या जातात. राज्य गुप्तचर विभागात काम करताना त्यांनी माओवादी आत्मसमर्पण मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून पोलीस दलात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुधारणा राबवण्यासाठीही त्या आघाडीवर आहेत. तुम्हाला या वरिष्ठ IPS धाडसी अधिकाऱ्याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.